आज शाळांची घटती पटसंख्या पाहिली तर अजून 100 वर्षांनंतर शाळांमध्ये असाच महोत्सव साजरा करता येईल का, असा प्रश्न उपस्थित करत आमदार नितेश राणे यांनी सर्वांच्याच डोळ्यात आत्मचिंतनाचं अंजन घातलं आहे। निमित्त होतं देवगड इथल्या जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक कन्या शाळेच्या शतक महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित सांगता समारंभाचं। जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवी सांगता कार्यक्रमाची सुरुवात रविवारी दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आली। शाळेच्या माजी शिक्षकांचा आणि केंद्रस्तरीय आयोजित क्रीडा स्पर्धेतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला। त्यानंतर विविध मान्यवरांच्या मनोगतानंतर अध्यक्षीय भाषणाला आमदार नितेश राणे उभे राहिले। आमदार नितेश राणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राथमिक शाळांच्या पटसंख्येला लागलेल्या गळतीबाबत शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेला आत्मचिंतन करायला भाग पाडणारे विचार मांडले। आपल्या देशाची, राज्याची खरी संपत्ती हे विद्यार्थी आहेत, पण आज प्राथमिक शाळांना लागत असलेली पटसंख्येची गळती सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारी आहे। देवगडचा लोकप्रतिनिधी म्हणून इथली जनता माझा मान सन्मान करते, पण हा मान सन्मान म्हणजे आपण सर्वांनी माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी आहे। ही जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी शाळांच्या बाबतीत पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वांना सोबतीनं घेऊन सुयोग्य कार्यक्रम निश्चित करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार आहोत, असं त्यांनी सांगितलं। तसंच मागच्या 3 वर्षात महाराष्ट्र राज्यातून 26,000 मुली गायब झाल्यात, त्यामुळे राज्याची कायदा सुव्यवस्था काय काम करते हा प्रश्न सुद्धा पडतोय, असं ते म्हणाले। ते वस्तुस्थिती तशी आहे का, हाही फार मोठा प्रश्न आहे। 26,000 मुली आपल्या राज्यामध्ये गायब होतात, त्यांच्या काही थानपत्ता लागत नाही, आणि दुसऱ्या बाजूला आपण बेटी बचाव आणि बेटी पढावची भाषा करतोय। मध्ये देवगड तालुक्यामध्ये आमची एक सावंत नावाची मुलगी, त्याच्या हत्या झाली। कुठल्या कारणावर हत्या झाली त्याचा तपास कुठल्या दिशेने गेला, म्हणजे आपल्या देवगड तालुक्यामध्ये एक सुसंस्कृत असलेला देवगड तालुका, शिक्षणावर भर देणारा देवगड तालुका, ह्या तालुक्यामध्ये अगर अशा पद्धतीच्या मुलींच्या हत्या व्हायला लागल्या तर कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल आपण कुठल्या दिशेने चाललोय ह्याबद्दल मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचार केला पाहिजे। म्हणून हे सगळे प्रश्न आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारणं फार गरजेचं आहे। काय नुसतं भाषणामध्ये, कार्यक्रमामध्ये गोड गोड सगळं बोलायचं आणि वस्तुस्थिती जी आहे त्याच्यावर पांघरून घालायचं, त्याच्यामधले आम्ही लोकप्रतिनिधी नाही आहोत। आपल्या समोर जे आव्हान आहे, आपल्या समोर जे प्रश्न आहेत, आज कार्यक्रमामध्ये आम्ही अध्यक्ष भाषण करत असलो तरी माझ्या खांद्यावर जी जबाबदारी आहे त्याची जाणीव स्वीकारून आज या कार्यक्रमातून मी निघून जाणार आणि माझे शब्द पूर्ण करणार, एवढाही विश्वास मी आपल्याला आजच्या निमित्ताने देतो। खरं म्हटलं तर करण्यासारखं खूप काम आहे आणि बोलण्यासारखं खूप आहे। शाळेंना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणार आहोत का, हाही प्रश्न मला वाटतं आपल्यासारख्या सगळ्यात जबाबदार लोकांनी इथे विचारलं पाहिजे। असंख्य माजी विद्यार्थ्यांनी इथे भाषण केलं। माजी विद्यार्थी जेव्हा त्या वयापासून इथपर्यंत आले, आपली शाळा त्या पूर्ण वयामध्ये, पूर्ण वर्षामध्ये आहे तशीच आहे, फक्त रंगरंगोटी साधारण केली असेल, नीटनेटकं केलं असेल, पण जशी शाळा किंवा आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये, स्वतःच्या राहणीमानामध्ये शाळेच्या विद्यार्थीपासून ते आतापर्यंत जसं आपण वाढ करत गेलो, जसं अपग्रेड करत गेलो, तसं आपल्या हक्काची शाळेचा पण आपण दर्जा वाढवण्यामध्ये योगदान देणार आहोत का, हाही मला वाटतं आपण प्रश्न साधा इथे विचारलं पाहिजे। माझे विद्यार्थी असताना कदाचित तेव्हा मोबाईल नव्हते, काम करायला गेलो तेव्हा एक साधा मोबाईल घेतला, काही वर्षानंतर मग स्मार्टफोन हातात आले, नंतर आता एक फोनवर कोणाचं समाधान होत नाही, तोपर्यंत 2 फोन होत नाही, तोपर्यंत काय त्याच्याकडे लोक डुंकून पाहत नाही। हा जसा स्वतःमध्ये जो दर्जामध्ये जो बदल झाला, तसंच माझ्या शाळेमध्ये शाळेच्या दर्जामध्ये बदल करण्यामध्ये माझं योगदान काय, हेही मला वाटतं आजच्या प्रसंगी आपण एक दुसऱ्याला विचारलं पाहिजे। ते योगदान करण्यासाठी आपण अशाच पद्धतीने परत एकदा येऊन माझी हक्काची ही देवगड तालुक्यामध्ये असणारी कन्या शाळा, त्याला पुढचे 50 वर्ष, 100 वर्ष घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून
मी काय काय योगदान देऊ शकतो, माझा काय हातभार लावू शकतो. समोर बसले जे माझे सगळेच जे मान्यवर आहेत, विविध पदावर आहेत, विविध म्हणजे समाजामध्ये विविध थरावर काम करतात, तर त्या प्रत्येकाने अगर ठरवलं माझ्या सकट, तर निश्चित पद्धतीने ह्या कन्या शाळेला पुढचे 100 वर्ष काय 200 वर्ष आपण घेऊन जाऊ शकतो. एवढे ताकदीचे लोक या मंडपामध्ये सगळेजण बसलेले आहेत. पण नेमकं पहिलं पाऊल टाकणार कोण, ह्याच्यावर मला वाटतं निश्चित पद्धतीने चर्चा आता इथे होत असेल. जसा साधारण उदाहरण दिलं जातं की शिवाजी जन्माला आला पाहिजे पण माझ्या नाही तुझ्या घरात, ते तसंच असं इथे घडू नये हीच साधारण माझ्या आजच्या निमित्ताने भावना. या कार्यक्रमाला व्यासपीठावर नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, नगरसेवक प्रणाली माने, माजी नगराध्यक्ष प्रियांका साळसकर, नगरसेवक बापू जुवाटकर, उमेश कणेरकर, श्रुती जाधव, जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे, तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली, संदीप साटम, निशिकांत साटम, नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी परितोष कंकाळ, गटशिक्षण अधिकारी शशिकांत चव्हाण, विलास रुमडे, मिलिंद माने आदी मान्यवर उपस्थित होते. तसंच कार्यक्रमाला माजी सरपंच बाळा ढोके, युवक स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष उत्तम बिरजे, माजी स्वीकृत नगरसेवक गणपत गावकर, ज्ञानेश खवळे आदी मान्यवरांनी उपस्थित लावली. साईनाथ गावकर, कोकण नाऊ, देवगड.